श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 6. या अध्यायाचे नित्य पठन केल्यास शत्रूंच्या मनातील सर्व कपट जाऊन शत्रू देखील वाचकाचा मित्र होतो. मच्छिंद्रनाथास कालिका अस्त्राची प्राप्ती. अध्यायास सुरुवात होत आहे. 12 मल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला आणि तीर्थयात्रा करून कोकणात कुंडाळ प्रांतात आडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे आणि त्या दैवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्त्राची तेथे स्थापना केलेली आहे आणि त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला. म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर प्रदान देण्यास तयार झाली. तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली. आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री, मी मंत्र काव्य केले आहे आणि त्यास तुझे सहाय्य असावे. माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. तिला राग आला, श्रम झाली आणि तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला. ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता, मला फार राग आला आहे, मी फार श्रम झाले आहे. असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ वरदान मागत आहेस, पण तेने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले आहे आणि असे असता दुरात्म्या मला त्रास देण्यास आला आहेस. तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो, नाहीतर तुला शिक्षा करीन. अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे मला बोलविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून नीटपणे चालता हो, नाहीतर व्यर्थ प्राण मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन. ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते. त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणात वश करून घेतो. पहा, तेथे अंबा म्हणाली, भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून कपाळाला शेंदूर लावून आलास आणि येथे येऊन मला भेडवीतोस काय? पण मी या तुझ्या धमकीला भिणार नाही. अरे तुझी उत्पत्ती मला सर्व ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावा याचा सोडून तुला दरिद्र्याला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश करून घेतली आहे, पण मी तशांपैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी 20 अस्त्र आहे. किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते घालून लोळून टाकीन. तेथे तू आपला कशाचा दिमाग दाखवितोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी, मी सांगतो ते ऐक. बळी वामणारा मशका समान समजत होता, परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला. हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला आणि ती म्हणाली, तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखव.
तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठे पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवीत आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आत्ता दाखवील. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखे आरोळे मारून आकाशात प्रगट झाली. तशात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या, आता आपला प्राण वाचीव, तू आपल्या गुरुचे स्मरण कर, कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे, ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल? अशी भरीच धमकीची भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले आणि वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदिप्यमान वासव शक्ती तत्काळ प्रगट झाली आणि सूर्याच्या हाताचे वासवास्त्र आणि शंकराच्या हाताचे भद्रकाली हे कालिका अस्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागली. ती एकमेकांवर प्रहार करीत होती. झगडता शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पाडावा केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली. हे नाथांच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून एकादश रुद्र प्रगट झाले. ते भयंकर व अनिवार प्रलय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिके पडले आणि तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली. तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धूम्रास्त्र ही सोडली, परंतु त्याचे काहीच वर्चस्व होईना, कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर टाकले. त्याने करून तो पर्वत फुटून गेला आणि याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्रांची योजना केली आणि त्या अस्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली की दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणाचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिका देवीवर प्रवेश केला. तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊन इतक्यात देवी विकल होऊन जमिनीवर धाडकन आदळली आणि बेशुद्ध होऊन पडली. ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला. कालिकेचे प्राण जाऊ लागले. तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला आणि हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे तसे त्यांच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी आरूढ झाले आणि शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटांनी धरून कडकडून भेट दिली आणि प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बदरिका आश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन मला दत्तात्रेयाकडून मंत्र अस्त्र विद्यादी सर्व शिकविले, तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप आहे. आणि त्यावर शंकराने म्हटले, ते असो, तू प्रथम कालिका देवीस सावध कर. तेव्हा नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे? म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागणी मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याचप्रमाणे शाबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस तसा वर देऊन मला कालिका अस्त्र द्यावे आणि तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी. पुढेही मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल
तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन. तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो. मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्याच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्याची स्तुती केली. मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण तू आता जगाचा उपकाराकरता मच्छिंद्रनाथास सहाय्य व्हावे. हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले आणि ती म्हणाली, मी असे असता आजवर केल्यासारखे करून माझजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा प्रणाम आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले. तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले. आणि मच्छिंद्रनाथ व शंकर ह्यांना देवीने 3 रात्री तेथे ठेवून घेतले. आणि 4थ्या दिवशी विचारून शंकर कैलासावर व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरास गेला. याच बरोबर अध्याय 6 समाप्त होत आहे.